दोन. मतदानाला डिसेंबरचा मुहूर्त असं वाटतंय आणि त्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे ही निवडणूक डिसेंबर होण्याची शक्यता आहे असं बोललं जातं. किती दिवसांनी घ्या निवडणुका, त्यांचा पराभव पक्का आहे. माझ्या मते नोव्हेंबरमध्ये या विधानसभेची मुदत संपते, त्याच्या आधी निवडणूक घ्यावी लागते. 26 नोव्हेंबर बहुत आपल्या विधानसभेची मुदत संपण्याची तारीख आहे. त्याच्या आधी या महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला पाहिजे. त्यामुळे निवडणूक 26 नोव्हेंबरच्या आधीच होईल. बरं, मुख्यमंत्री काल म्हणाले की सत्तेत आल्यानंतर पुन्हा हे जो हप्ता आहे तो दुपटीने देऊ. याचा कुठेतरी जो आहे तर आता ते येणारच नाहीये. त्याच्यामुळे आता दुपटीने 10 पटीने जाहीर करतील ते. मध्य प्रदेशमध्ये काय स्थिती आहे, कोणती लाडली लक्ष्मी योजना आहे, काय स्थिती जरा जाऊन बघा. मी काय देऊ नाही या मताचा नाही, दिलं पाहिजे, परंतु फक्त निवडणुकीसाठी देण्यात काय अर्थ नाही. बरं, ते रामदास कदम पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण मंत्रिमंडळावर सरकले आणि त्यांनी म्हटलं की फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांचा आहे बरोबर आहे, तसंच केलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं रवींद्र चव्हाण काम करतायत सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये, त्याचा निधी यावर्षीचा 1600 बजेटमध्ये त्याला 1600-1700 कोटीचं प्रोविजन आहे आणि 30,000 कोटी रुपयाचे टेंडर्स काढले गेलेले आहे. अभो टेंडर काढले गेलेले 8-10% धंदे करतात हे लोक. रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकामामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या, रस्त्याचे टेंडर्स, रवींद्र चव्हाण यांनी बाजार मांडलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे रामदास भाई बरोबर बोलले. एक आणखी जाळली आणि पुरून टाकली हा पुरावा नसतो करण्याचा. मला असं वाटतं पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे, फूड अँड ड्रग्जवाल्यांनी तपास केला पाहिजे. कोणा सत्ताधाऱ्याशी लागेबांधे असले म्हणून याला आपल्याला माफ करता येत नाही, कारण सर्वसामान्य कुटुंबातील मुलं या शाळेत शिकतात आणि या छोट्या चिमुकल्यांच्या जीवाचा हा प्रश्न आहे. याच्यात राजकारण येऊ नये, सत्य ते सत्तेसोबत यावं. जो गुन्हेगाराचं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस असे म्हणाले, चांदीचा चमचा सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना 1,500ची किंमत काय मिळते. बरोबर, यांच्यात तोंडात कोणता चमचा होता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.